jungle. नाशिक महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूंच्या विरोधात गुन्हा दाखल, अनिच्छा प्रयत्नांना यश. घरगुती समस्यामुळे उद्भवले ताणतणाव, मुलीचे लग्न जमवण्यात येणारे अडथळे अशा काही गंभीर समस्यांनी ग्रस्त मातापित्याने आपल्या मुलीला धरणगाव खडक तालुका निफाड नाशिक येथील महेशगिरी या भोंदूच्या तथाकथित प्रति गाणगापूर मठामध्ये नेले. तिथे या भोंदू महेशगिरीने तिच्या मातापित्यांना सांगितले की तिला बाहेरची बाधा झाली आहे. तिचे ते पाप धुण्यासाठी तिला तेथील पापनाशक कुंडात आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या उमराच्या झाडाला ओल्या वस्त्रांशी 7 फेऱ्या मारण्यास सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी या भोंदूने महिलेच्या व्हॉट्सअपवर तिला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची मॅसेज टाकायला सुरुवात केली. मूळ समस्या आता सुटलीच नाही, परंतु नवीनच समस्या निर्माण झाली. या भोंदू महेशगिरीने तिच्या पालकांना सांगितले की दैवी विधी मार्गदर्शन करण्यासाठी तिला एकांतात न्यावे लागेल. त्याप्रमाणे पालकांनी भोंदूच्या आदेशानुसार मुलीला नाशिकमध्ये पाठवले. भोंदूने तिला त्याच्या फोर व्हीलरने नाशिक त्र्यंबक रोडला एका लॉजवर नेले. त्याच्या गळ्यात असलेल्या रुद्राक्षाची दैवी भीती दाखवून तिचे लैंगिक शोषण केले आणि तिला पुन्हा नाशिकमध्ये सोडून दिले. हा भोंदू पुण्याकडे असलेल्या त्यांच्या मठाकडे रवाना झाला. अशी आपबीती सदर पीडितेने महाराष्ट्र अनिच्छे राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराने, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, कोमल वर्धे, ॲडव्होकेट स्वाती तेलगोटे यांना कथन केले. त्यानंतर डॉक्टर गोराने यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना कळवले. सदर मठ असलेले गाव हे लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने तेथे जाऊन तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. त्याप्रमाणे अनिच्छे कार्यकर्ते सदर महिला व तिच्या पतीसह लालसगाव येथे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी वस्तुस्थिती पडताळून आणि वरिष्ठांची चर्चा करून भोंदू महेशगिरी काकडे यांच्या जादूटोणाविरोधी कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सदर भोंदू महेशगिरीने स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करून भीती दाखवून अनेक महिला मुलींचे लैंगिक शोषण केल्याची शक्यता अनिच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तसेच दैवी तोडगे, मंत्रतंत्र, दैवी कर्मकांडे यांच्या माध्यमातून अंधश्रद्धाळू, अज्ञान, आर्थिकता, भीती, लालूच दाखवून मुली व महिला यांचे शोषण करण्यासाठी या भोंदूला आणखी कोणी कशाप्रकारे सहकार्य मदत केली त्यांनाही सह आरोपी करावे अशी मागणी अनिच्छे केली आहे. भोंदू अशोक खराच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार समोर येत आहेत. आपल्यावरील झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी महिला मोठ्या हिमतीने पुढे येत आहेत. अशी एक घटना नाशिक जिल्ह्यातील धरणगाव खडक या ठिकाणी घडलेली आहे. प्रति गाणगापूरच्या मठाचा महेशगिरी काकडे हा भोंदू महाराजच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदलेला आहे. या भोंदू बाबाने अनेक महिलांचे शोषण केलेले आहेत. त्यामुळे या पीडित महिलांनी या निमित्ताने समोर यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत. धारणगाव येथील खडक धारणगाव निफाड तालुक्यातील खडक धारणगाव येथील प्रति गाणगापूर म्हणून मठ आहे. त्या मठामधला जो महेशगिरी बाबा आहे, महेशगिरी नावाचा, तो त्यांनी माझ्यावर जे लैंगिक अत्याचार केलाय त्या अत्याचारांविरुद्ध मी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आली आहे तक्रार नोंदवण्यासाठी. तर त्यांनी सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यावरती हे कृत्य झालेलं आहे माझ्यासोबत. त्यांच्या मठामध्ये मी माझे जे घरातला प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी एकदा त्यांचं इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ बघून आमची फॅमिली, माझे मम्मी पप्पा आणि मी गेली होती. त्याच्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला दर गुरुवारी यायला सांगितलं आणि त्यांचं जे पापविनाशी तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये आंघोळ करायला लावली त्या तळ्यामध्ये. त्याच्यानंतर औदुंबराला फेऱ्या मारायला लावल्या. असं 4 गुरुवार करायला लावलं आणि प्रत्येक गुरुवारी 200 रुपयाची पावती फाडायला लावली. अन्नदान करायला लावलं. तिथं घरून येताना 5 किलो तांदूळ वगैरे घेऊन या असं म्हणायचे. त्याच्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला वैयक्तिक की म्हणे तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव. त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय कशी आहे व काय जेवली का वगैरे. तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे. तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं. तर ती म्हणे असंच करत असेल बा. तर मी नंतर कॉन्टॅक्ट बंद करून टाकलं. तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू बा असं. तर म्हटलं आता मम्मी पप्पा परत म्हणशील तर मीच त्याला काहीतरी बोलले असेल म्हणून त्याने असं सांगितलं. मग नंतर एक दिवस मग मी त्याच्याशी बोलतच राहिली फोनवर. नंतर त्याने एक दिवस माझ्या पप्पांना सांगितलं की तिला वैयक्तिक मला भेटायला पाठवा पंचवटीला असं. तर मी पंचवटीला गेली त्याला भेटायला. तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं. तर लॉजचं मला नाव आठवत नाही, पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्यांनी. त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्याने माझ्यावर अत्याचार केला. अत्याचार करताना
असं तर होतं की मला तिथे ना आवाज पण करता येत, कारण त्यांनी मला सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे माझ्या, आणि तो होताच असं राक्षसासारखं का मला त्याचा प्रतिकारच नाही करता आला. आणि नंतर म्हणजे मला कळत होतं की माझ्यासोबत काय होते, पण मला हे बोलताच येत नव्हतं. आणि नंतर त्यांनी मला म्हणे की तू किती पण काही कर, माझ्या विरुद्ध तू काहीच करू शकणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी मला तिथून जे हे मुंबई नाक्याचं जे सिग्नल आहे तिथं त्यांनी मला सोडलं. माझ्यासारख्या अनेक महिला, अनेक मुली त्या बाबाच्या जाळ्यात फसल्या आहे, आणि मला माहिती आहे खूप मुलींवर हा अत्याचार झाला. आता पण त्या शांत आहे. तर प्लीज 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 माझ्या सगळ्या मुलींना विनंती आहे, मी जसं आपल्या मागे समिती आहे, लासलगाव पोलीस स्टेशन भक्कमपणे उभे, तर प्लीज त्या मुलींनी समोर यावं. तुमचं कोणत्याही प्रकारचं नाव येणार नाही, तुम्ही फक्त समोर यावं आणि तुमच्यावर जो अन्याय झालाय ना तो इथं तुम्ही दाखल करा त्या बाबाविषयी, जेणेकरून खूप मुलींचे आयुष्य वाचतील. आणि अजून पण असे जे गोरगरीब लोक तिथं जात आहे अंधश्रद्धेखाली जे फसताय त्यांना मदत होईल. प्लीज त्या मुलींची मदत करा, आणि ज्या मुलींवर अन्याय झालेले त्यांनी या इथे एकदा फिर्याद द्या, प्लीज द्या.